श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. फक्त 21 गुरुवाराची ही सेवा तुम्ही श्रद्धेने करा, संकल्प करून करा आणि बघा तुमचे जीवन कसं बदलते. अनेक स्वामी भक्तांना या सेवेचा अनुभव आलेला आहे. पण ही सेवा नेमकी कशी करायची, कोणते नियम पाळायचे, 21व्या गुरुवारी काय करायचं, सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपले निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि हो, व्हिडिओला लाईक करा. तर चला आपण आज जाणून घेऊया की 21 गुरुवारांची स्वामींची सेवा जी तुमची कोणतीही इच्छा असू द्या पूर्ण करणारच, ती कशी करायची. स्वामींची कोणतीही सेवा असू द्या, जर का ती मनापासून केली ना, तर प्रत्येक भक्ताला माहिती, ज्यांनी ज्यांनी स्वामींची सेवा केली आहे त्यांना माहिती आहे की अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील स्वामी शक्य करतात. अशक्य ही शक्य करतील स्वामी. मग त्या घरातल्या अडचणी असू द्या, तुमच्यावर मानसिक ताण असू द्या, आर्थिक समस्या असू द्या, किंवा विवाहामध्ये अडथळे येत असतील, शिक्षणामध्ये अडथळे येत असतील, घरात वादविवाद होत असतील, व्यापारात नफा नसेल होत, कोणतीही गोष्ट असू द्या, फक्त तुम्ही स्वामींना मनापासून हाक मारा, स्वामींची सेवा करा. बघा स्वामी तुम्हाला त्या संकटातून नक्कीच बाहेर काढतील. आणि गुरुवारी का सेवा करायची, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे गुरुवार हा स्वामींना, दत्त महाराजांना अत्यंत प्रिय असा हा दिवस मानला जातो त्यांच्यासाठी. आणि या दिवशी जर का आपण श्रद्धेने स्वामींचं, दत्त महाराजांचं नामस्मरण केलं ना, तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडत असतात. आणि त्यासोबतच 21 हा अंक पूर्णत्वाचं प्रतीक मानलं जातं. म्हणून सलग 21 गुरुवार सेवा केल्याने भक्तांची श्रद्धा दृढ होते, त्यांचं मन शांत होतं, स्थिर बनतं. आता सेवा सुरू करण्यापूर्वी काय करायचं बघा. सेवा तर तुम्ही कुठल्याही गुरुवारी सुरू करू शकता. सेवा ज्या दिवशी सुरू करणार आहे, आपली नित्य कामं जे काही आहे ते तुम्हाला आवरून धुवायचे आहे. आंघोळ करून, देवपूजा करून, स्वामींची फोटो असेल तर फोटो स्वच्छ करून स्वामींच्या फोटोला हार घाला. मूर्ती असेल तर मूर्ती स्वच्छ करा. स्नान पंचामृताने त्याला स्नान घालू शकता तुम्ही, किंवा फोटो असेल तर त्याला स्वच्छ करून घेऊ शकता. फुलं अर्पण करा, धूप दिवा करा, नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपल्याला संकल्प करायचा आहे. 21 दिवसाच्या सेवेचा तुम्हाला संकल्प करायचा आहे. खूप अवघड अशी सेवा नाही आहे, पण खूप प्रभावी अशी सेवा मात्र ही नक्की आहे. तर तुम्ही संकल्प करा. संकल्प कसा करायचा, प्रत्येक स्वामी भक्ताला माहिती आहे की संकल्प कसा करायचा आहे. स्वामींना सांगायचं आहे की मी ही सेवा करत आहे. सेवा काय आहे तर बघा, 21 गुरुवार आपल्याला श्री स्वामी समर्थ या नामाचा नामजप करायचा आहे आणि 21 गुरुवार स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे. कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, कुठलीही अडचण असू द्या, त्याच्यावर उत्तर म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे. जर का तुम्ही 21 गुरुवारचं स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण केलं तर नक्कीच तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. या सेवेचे असे कडक असे काही नियम नाही आहेत. तुम्ही 21 गुरुवार ही सेवा करायची आहे. याच्यामध्ये मांसाहार तुम्हाला वर्ज करायचा आहे, मांसाहार करायचा नाही आहे. बाहेरचं अन्न शक्यतो गुरुवारी तरी तुम्ही बाहेरचं अन्न आपल्याला खायचं नाही आहे, ते काही असू द्या. परागने तुम्हाला वर्ज करायचं आहे. आणि आता मासिक पाळी आली किंवा सुतक वेटाळ असं काही आलं तर काय करायचं बघा. तर तुम्ही आता 4 गुरुवार सेवा केली, 5व्या गुरुवारी काही अडचण आली तर तो स्किप करायचा आहे. त्या दिवशी फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा नामजप करायचा आहे. आणि 6व्या गुरुवारी तुमचा कंटिन्यू गुरुवारची सेवा वगैरे करायची आहे. पहिल्यापासून सुरुवात करण्याची या सेवेला गरज पडत नाही. आता 21व्या गुरुवारी काय करायचं आहे तर 21व्या गुरुवारी देखील सेम इतर गुरुवारप्रमाणेच आपल्याला पूजा करायची आहे, आरती करायची आहे, सेवा जी आहे आपली ती करायची आहे. आणि नैवेद्य म्हणून तुम्ही पुरणपोळी बनवू शकता. पुरणपोळी शक्य नसेल तर तुम्ही शिरा, किंवा स्वामींना बेसनाचे लाडू खूप जास्त प्रिय होते, तुम्ही बेसनाचे लाडू नैवेद्यामध्ये ठेवू शकता. आणि शेवटच्या गुरुवारी आपल्याला दान करायचं आहे. अन्नदान हे खूप सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं, त्याच्यामुळे शेवटच्या गुरुवारी अन्नदान करा, किंवा तुम्ही वस्त्रदान देखील करू शकता. तुमच्याकडून जे काही शक्य असेल ते दान तुम्ही शेवटच्या दिवशी नक्की करा. आणि ही सेवा एकदा करून पहा, स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील.